हे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत। मात्र कांदिवलीमधून एक मोठी बातमी आहे। कांदिवली चारकोप गावामध्ये अजूनही गॅस सिलेंडरसाठी लोकांची मोठी गर्दी आहे। चारकोप गावामध्ये सिलेंडरसाठी आता लोकांची सुमारे अर्धा किलोमीटरची रांग लागली आहे आणि हीच ती दृश्य आपण पाहतोय। गॅस तुटवड्यामुळे कांदिवली चारकोप या गावात देखील नागरिकांनी मोठी गर्दी केली। अजूनही गॅस सिलेंडर मिळत नाहीये, त्यामुळे इथं नागरिकांनी लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत। सुबह से 8 बजे से लाइन में आया। क्या लगता है आज मिलेगा? अब मुश्किल दिख रहा, अभी दूसरा मुश्किल है मिलना। 2 गाड़ियाँ है। बुकिंग कब किए थे आपने? 13 तारीख को। तर अनेक लोक आहेत जे लाईनीत उभे आहेत, सिनियर सिटीजन जे आजारी आहेत ते पण उभे आहेत आणि लोकांची खूप तक्रार आहेत, त्यांना गॅस भेटत नाहीये, त्याच्यामुळे ते परेशान आहेत। आणि लोक तुम्ही बघू शकतात की लाईनीत आपला गॅस सिलेंडर घेऊन पुढे चालले आहेत। ताई, कधीपासून तुम्ही उभे आहेत? 1-2 तास झाला, 1-1.5 तास झाला पक्का। काय कधी बुकिंग केलं होतं आणि काय वाटतं आज भेटणार? नाही, मी 11 तारखेला बुकिंग केलं, पण सांगितलं आज देणार कोण, बघूया। पण लाईन खूप मोठी आहे। मोठी आहे, बघून आली मी आधीच। कधी बुकिंग केलं होतं? आमची सांगा शनिवार अभी शनिवार को। कब किया था आपने? गया महीना भी बुक किया, नहीं मिला। फिर ये महीना भी बुक किया, नहीं मिला। गया सोमवार को OTP आया, तभी हम लोग इधर आए। तो फिर कैसे खाना बना रहे हैं, कहाँ पे बना रहे, कैसे बाहर से लेके खा रहे, क्या क्या कर रहे हैं, हम लोग को तो कितना तकलीफ हो रहा है। युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। गॅस आणि खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे, त्यामुळे अनेक गोष्टींच्या किमती वाढल्यात। नाश्त्याच्या किमती देखील वाढल्यात। आपल्याला बघायला मिळते नाश्त्याच्या किमती देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत। युद्धाचा फटका आता सर्वसामान्य माणसाला बसायला सुरुवात झाली आहे। तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली, त्यासोबतच गॅसच्या किमतीमध्ये वाढ सुद्धा झाली। आता जे नाश्ता सेंटर आहेत, आपण बघू शकतो की मी आता करोड परिसरामध्ये आणि छोटे छोटे व्यावसायिक आहेत या ठिकाणी करोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती कॉर्पोरेट आहेत, त्यामुळे बरेचसे लोक या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी येत असतात। आता त्याच लोकांना पुरवण्यात येणाऱ्या नाश्त्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्या आहेत। काय सांगाल की किती किमती वाढवल्या? आम्ही 5 रुपये वाढवले पोहे मागे, चहा मागे 1 रुपये वाढवला, 5 होती तिथे 6 केली आणि ह्याच्यामध्ये 5 रुपये वाढवले। बाटला घासच मिळत नाही हो, सिलेंडर मिळत नाही म्हणून तुम्ही दर सिलेंडर मिळत नाही। आता सिलेंडरचा दर किती आणि ब्लॅक मध्ये कितीला मिळतो? ब्लॅकनं घ्यायचं गेलं तर 2,500 रुपये, मग 2,500 पुरवणार का आपल्याला? घरगुती मिळत नाही तर त्याने त्यांनी दिल्यावर मग ते कोणतरी मारलं तर ते काय करणार? कॅमेरा पर्सन किशोरचा मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। आता आपण जाऊयात रत्नागिरीमध्ये। रत्नागिरीत तब्बल 10 दिवसानंतर गॅस एजन्सीला व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळालेले आहेत। 8 मार्च नंतर पहिल्यांदाच गॅस कंपनीकडून व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा करण्यात आलाय। 24 व्यावसायिक सिलेंडरचा गॅस एजन्सीकडून पुरवठा करण्यात आलेला आहे। व्यावसायिक LPG सिलेंडरवरनं सध्या घमासान सुरू असलेलं पाहायला मिळतंय। प्रत्येक हॉटेल व्यावसायिक हा व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळं या ठिकाणी गॅसवरती आहे। मात्र अशी परिस्थिती सध्या नाही आहे। तुम्ही बघू शकता की तब्बल 10 दिवसानंतर गॅस एजन्सीला व्यावसायिक सिलेंडर या ठिकाणी मिळालेले पाहायला मिळत आहेत। आपण सध्या रत्नागिरी गॅस एजन्सीच्या ठिकाणी आहोत, त्यांच्या गोडाऊनच्या ठिकाणी आहोत आणि आज तब्बल 10 दिवसानंतर या ठिकाणी हे व्यावसायिक सिलेंडर या ठिकाणी उपलब्ध झालेले पाहायला मिळत आहेत। विशेष म्हणजे 24 सिलेंडर या ठिकाणी गॅस एजन्सीनं किंवा गॅस कंपनीनं या ठिकाणी या एजन्सीला दिलेले पाहायला मिळत आहेत आणि हे 24 सिलेंडर तब्बल 1 महिना व्यावसायिक सिलेंडर म्हणून हॉटेल व्यावसायिकांना पुरवण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। मात्र हे गॅस सिलेंडर महिन्याभरासाठी असल्यामुळं हे पुरवायचे कसे असा यक्ष प्रश्न इथल्या गॅस एजन्सी समोर असल्याचा पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन समीत गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। तर तिकडे नंदुरबारमध्ये गॅस बुकिंग संदर्भात नागरिकांमध्ये संभ्रम आहे। गॅस बुकिंगसाठी येणाऱ्या कॉलची संख्या वाढली आहे, त्यामुळे अनेकांना वेळेवरती बुकिंग करता येत नव्हतं। जिल्हा प्रशासनानं कॉल सेंटरची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतलाय। एका मिनिटाला 200 कॉल स्वीकारले जात होते, मात्र आता मिनिटाला 400 कॉल अटेंड करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। बघूयात पुढची बातमी। गॅसच्या तुटवड्यावरती मात करण्यासाठी पालघरमध्ये वेल्डिंग कारागिरांनी अनोखी शक्कल केली आहे। टाकाऊ वेस्टेड ऑइल पासून या ठिकाणी टिकाऊ इलेक्ट्रिक लोखंडी शेगडी बनवण्यात आलेली आहे। 1 लिटर ऑइल मध्ये 2 ते 3 तास हाय स्पीडनं ही शेगडी चालते।